नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे दादासाहेब बाल्कनीतून खाली पडलेले असतात. मंजिरी धावत पळत इथे दादासाहेबांपाशी येते. खूप जोरजोरात मोठ्याने ओरडायला लागलेले असते. माझा कालमुखमणी असं म्हणल्यानंतरनं दादासाहेब शुद्धीवर असतात. पण हिला काय वाटतं की हे मरण पावले आहेत, पण तिला दादासाहेबांची काळजी नसताना तिच्या कालमुखमणीच्या काळजी असते आणि ती पटकन त्यांच्या हातातून काढण्याचा प्रयत्न करणार. तोपर्यंत दादासाहेब पटकन शेवटच्या क्षणी तो कालमुखी मणी स्वतःच्या तोंडामध्ये टाकून ते गिळतात आणि तिथेच मृत्यू त्यांचा होते. मीराला जसं काही दादासाहेबांचं स्वप्न पडलेलं असतं अशा प्रकारे सेम ती दचकून एकदम झोपेतून जागी होते, घामाघूम झालेली असते. आणि त्याच टायमिंगला मंजिरी दादासाहेबांपाशी जाते. त्यांच्या तोंडातून तो कालमुखी मणी काढण्याचा प्रयत्न करते, पण म्हणते की हे म्हाताऱ्या तोंड उघड, असं भरपूर काही त्यांना बोलत असते. पण ही अंबिका येते जवळ, म्हणते मंजिरी तू सगळं काही केलं आहेस ना, दादासाहेबांना तूच मारला आहेस ना, असं म्हणल्यानंतर खूप जोरात अंबिकासुद्धा जोरजोरात दादासाहेब असं काही ओरडते. तोपर्यंत अंबिकाचा आवाज इथे मीराला येतो. मीराला आल्यानंतर पटकन त्या दिशेने मीरा धाव घेते. तिच्या पाठोपाठ ही अथर्व धाव घेतो. धाव घेतल्यानंतर तिथे सगळं काही आल्यानंतर अथर्व मीराच्या समोर हे सत्य येतं की दादासाहेब आपल्याला सोडून गेले आहेत. तेव्हा अथर्वच्या पायाखालची तर काय जमीनच सरकलेली असते. त्याला तरी काही कळतच नसतं की काल तर बाबा असे काही बोलत असते की माझ्या माघारी तुला सगळं काही सांभाळायचं आहे आणि आज काय हे सगळं घडलं मला काही कळायला मार्गच नाही. पण अखेरकार मीराला माहीत असतं की ह्या मंजिरीने तिचा डाव साधला. दादासाहेबांना संपवून टाकण्याचा तिचा प्लॅन होता आणि तो तिने पूर्ण करूनसुद्धा दाखवला. तोपर्यंत अथर्व म्हणतो की मीरा जा पटकन ॲम्ब्युलन्सला बोलव, मी कुठलीही निष्काळजीपणा करण्याचा प्रयत्न नाही करत, पटकन डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. तोपर्यंत इथे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे कळते की दादासाहेब आत्ता सध्या नाही आहे, ते सोडून गेले आहे, त्यांचा मृत्यू झाला आहे. तोपर्यंत अथर्व, मीरा, अंबिका सगळ्या घरांवरती एकदम दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. आणि दादासाहेब गेल्यानंतर ते सगळे काही पाहुणे रावळे त्यांचे गणगोत सगळे काही आलेले असतात. त्यांना सगळ्यांना सांगितलेलं असतं की दादासाहेब आपल्याला सोडून गेले आहेत, आपल्यामध्ये नाही आहेत. असं काही झाल्यानंतर अथर्वला सारखं तेच तेच आठवत असते की दादासाहेब कसे काल काय त्याला बोलत होते, तेच तेच आठवून तो रडत असतो. इथे वेदासुद्धा खूप रडत असते. सगळ्यांना ते दुःखाचा डोंगरच कोसळलेला असतो. मीरा इथे अथर्वला थोडीशी म्हणतात ना एक मानसिक आधार देत असते. म्हणते की तुम्ही रडू नका वेदाचे बाबा, तुम्हाला तर सगळं पाहायचं आहे आणि दादासाहेबांनी जे काय सांगितलं होतं ते तुम्हाला करायचं आहे, असं म्हणल्यानंतर अथर्व तर खूप रडतो. मंजिरी तर म्हणते की हा म्हातारा तर माझा कालमुखी मणी तर गिळून बसला आहे, आता मी काय करायचं. जर मला कालमुखी मणी भेटला नाही तर मी माझ्या मूळ रूपात यायला वेळ लागणार नाही. आणि त्याच टायमिंगला इथे पोलीस येतात. पोलीस आल्यानंतर म्हणतात की तुम्हाला कोणावरती संशय आहे का, कोणी काय केलं आहे का. तोपर्यंत मंजिरी पटकन म्हणते की अहो कोणी काय करायला आहे, ते दादासाहेबांना चक्कर आली आणि ते बाल्कनीतून खाली पडले, एवढं सगळं काही घडलं आहे. तुम्ही काय म्हणताय, संशय वगैरे आला आहे, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही त्यांच्या शरीरामध्ये आढळलं का, असं मंजिरी विचारते. तोपर्यंत ते सगळे काही तिच्याकडे आश्चर्याने पाहतात, म्हणतात की आढळलं का काही, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. तोपर्यंत मंजिरी म्हणते नाही, त्यांच्या जेवणामध्ये त्यांच्या गोळ्यामध्ये काही वेगळा फरक काय दिसला का तुम्हाला. तोपर्यंत पोलीस म्हणतात नाही, तसं काही मला काही जाणवलं नाही आहे, पण त्यांचा मृत्यू पाक अशा प्रकारे झाला आहे मला वाटते. तरीही मी तुम्हाला चौकशी करता विचारते, कुणावरती संशय आहे का तुम्हाला. तोपर्यंत मीरा अंबिका एकमेकीकडे बघतात आणि शांत बसतात. तोपर्यंत इकडे सगळं काही झाल्यानंतर मंजिरी तिच्या रूममध्ये जाते. तिच्या पाठोपाठ ह्या अंबिका मीरासुद्धा जातात. मीरा पटकन दरवाजा लावून घेते. मंजिरी म्हणते की मीरा, अंबिका, मला माहिती आहे तुम्ही दोघीजणी कशासाठी माझ्या पाठोपाठ आला आहात. मीरा मंजिरीच्या पाठोपाठ येते आणि म्हणते की मंजिरी, तुझं सत्य सगळ्यांसमोर यायला काही वेळ लागणार नाही, एवढं लक्षात ठेव. अथर्वांसमोर तर येणारच आहे, कारण की साहेबांसोबत हे सगळं काही तू केलं आहेस, ते सगळं काही चुकीचं केलं आहे, निष्पाप जीवाचा तू जीव घेतला आहेस. तोपर्यंत मंजिरी हसते. तर मीरा रागारागाने तिला एकदम ढकलून देते. ढकलून दिल्यानंतर मंजिरी म्हणते अगं तू ढकल, नाही तर मला मार, काही जरी केलंस ना तरी काही फायदा होणार नाही, शेवटी त्या म्हातारीचा खेळ खाल्लास मीच केला आहे. तोपर्यंत अंबिका मीरा तिच्याकडे पाहतच राहतात. म्हणतात की तुला बोलायला सुद्धा कशी लाज वाटत नाही,
एवढं सगळं करूनसुद्धा तू निष्काळजीपणाने हे सगळं काही करत आहे. मीराच्या रागारागाने मीरा पटकन ही सनकीनं तिच्या कानाखाली लावते. अंबिका म्हणते की मीरा माझ्याकडून सुद्धा तिला एक लाव, त्यावेळेस तेही सुधरल. तोपर्यंत मंजिरी तिच्याकडे पाहून खूप हसते. म्हणते की तुम्ही दोघीजणी काही जरी केलं तरी काही फायदा होणार नाही. शेवटी माझं काम मी केलं आहे. तोपर्यंत असं काही झाल्यानंतर माया नर्मदाला म्हणते की बघा तुमचा भाऊ गेला आहे, तुम्हाला दुःख असेल किंवा नसेल पण मला काही सांगू शकत नाही, पण ह्यांच्या मागे ह्यांच्या मृत्यूच्या पाठीमागं त्या मंजिरीचाच हात आहे. नर्मदा म्हणते अगं ही वेळ आहे का बोलायची, असं काय बोलतेस तू? अहो वेळ नाही आहे मलाही कळतंय, पण मला सगळा काही डाव त्या मंजिरीवरतीच येतोय. तो पण येते जो काही अजित आणि दामोदर असतात ते नर्मदा मायाला बोलवतात. दामोदर म्हणतो की खरंय तुझा भाव गेला आहे, पण ह्या प्रॉपर्टीमधला अर्धा हिस्सा घ्यायला चालू कर नर्मदा. नर्मदा म्हणते अहो तुम्हाला काय लाजबीज वाटते का नाही? अर्धा हिस्सा म्हणजे आत्ता कुठे आपला भावाचा असं काही झालं आहे, सगळं काही तुम्ही प्रॉपर्टीमधला हिस्सा मागताय म्हटल्यानंतर काय म्हणायचं तरी काय तुम्हाला? दामोदर म्हणतो की आता झालं गेलं सगळं काही विसरून जा. आतापर्यंत तुझ्या भावासाठी तू थांबली होतीस इथे, आता कोण आहे तुझं, कोण विचार करणार? असं बोलल्यानंतर नर्मदा मायासुद्धा थोडासा विचार करायला लागतात. सगळं काही झाल्यानंतर मंजिरी खूप टेन्शनमध्ये असते. म्हणते की म्हातारा तर माझा कालमुखी मणी घेऊन बसला आहे, शेवटी तो कालमुखी मणी भेटला नाही तर मी माझ्या मूळ रूपात यायला काही वेळ लागणार नाही. म्हणून ती आपल्या हात वगैरे झाकून ती खांद्यावरती पदर घेऊन आपली गपचूप निघणार मार्जरीकडे जायसाठी. पण मीरा आणि अंबिका मध्येच येतात. म्हणतात की तुझं काही वेळ, काही दिवस, काही सत्य, काही समोर येता राहणार नाही. अथर्व समोर येणार आणि आल्यानंतर तुला ते पोलिसांच्याच हवाली केल्याशिवाय राहणार नाहीत. असं काही झाल्यानंतर मंजिरीचा जो काही खांद्यावरचा पदर असतो खाली पडतो. तो पडल्यानंतर मीरा आणि अंबिकाच्या समोर जे काही सत्य येतं ते पाहून ते एकदम दंगच होतात. म्हणतात की जे काही जुनी मंजिरी आहे ते सगळं काही सत्य दोघींच्या समोर आल्यानंतर तिचं काही खरंच नव्हतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.